शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आरोग्य शिबिराचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेले आहे। खरं तर आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी जी आहे ती सर्व या रुग्ण ज्या आहेत विशेषतः महिलांच्या गर्भाशयाच्या कॅन्सरची तपासणी देखील या ठिकाणी मोफत करण्यात येत आहे आणि त्यामुळेच आपण पाहतोय की सर्व डॉक्टर्सचा स्टाफ जो आहे तो देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला। मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स इथे आलेले आहेत। मॅडम काय सांगाल, आज इथे तपासणी जी आहे सर्व रोग तपासणी जी आहे ते आपण करता आहात, प्रामुख्याने कोणकोणत्या पद्धतीच्या तपासण्या इथं होता आहेत आणि रिस्पॉन्स कसा आहे त्याला? रिस्पॉन्स खूप चांगला आहे। सकाळी आम्ही 9:30 वाजल्यापासून इथे शिबिर चालू केलेलं आहे आणि सरांच्या मदतीने अनेक जे रुग्ण आहेत त्यांची तपासणी होती, ही खूप चांगली गोष्ट आहे। त्यामुळे आपल्याला लवकर जे काही रोग आहेत ते डायग्नोसिस पण करता येतात आणि मेन म्हणजे सगळ्या तपासण्या फ्री आहेत, त्यामुळे रिस्पॉन्स चांगला आहे खूप। आणि त्याच्यामध्ये वेगळ्या सगळ्या ब्लड टेस्ट आहेत, चेस्ट एक्सरे आहे, परत महिलांसाठी जी कॅन्सरची तपासणी आहे ती पण आपण ठेवलेली आहे आणि परत आपण मेडिसिन्स पण देतोय, असं आहे। महिलांचे जे कॅन्सरचं प्रमाण जे आहे ते सातत्याने वाढताना पाहायला मिळते। रुग्णांची मोठ्या प्रमाणात इथे तपासणी, तर महिलांची संख्या आहे का लक्षणीय? हो, महिलांची संख्या पण खूप व्यवस्थित आहे, कारण आपण जी पॅप्समेअर नावाची टेस्ट असते ती इथे ठेवलेली आहे, त्यामुळे चांगला रिस्पॉन्स आहे त्याचा। खाजगी जर ही टेस्ट करायची झाली किंवा यातले कुठले येतील साधारण किती पैसे मोजावे लागतात? आता जर आपण सगळ्या ब्लड टेस्ट करायचं म्हटलं तर खाजगी ठिकाणी ह्याची जी बिल आहे ते 3,500 रुपयापर्यंत होतं आणि पॅप्समेअर 2-2.5 हजारापर्यंत, तर ते आपण सगळं फ्रीमध्ये ठेवलेलं आहे। तर पाहतोय जिल्हा प्रमुख संतोष पाटील आपल्यासोबत आहेत। आज तुमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने हे सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। कशा पद्धतीचा संकल्प आहे, काय माहिती? सगळ्यात महत्त्वाचं या भागातील सर्व लोकांना नागरी आरोग्य सुविधा मिळावा ह्या उद्देशानं सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज आरोग्य शिबिराचा जो आयोजन करण्यात आलेला आहे, या आरोग्य शिबिराला सकाळपासून रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात चालूच आहे, पण त्याचबरोबर सगळे आपले सिव्हिल हॉस्पिटलचे स्टाफ असू द्या, सोलापूर महानगरपालिकेचे असू द्या, डॉक्टर वैश्पन हॉस्पिटलचे असू द्या, सगळेजण सहकार्य करत आहेत, चांगल्या प्रकारे पेशंटना ट्रीटमेंट देत आहेत, त्यांना गोळ्या औषध पण इथं आपण मोफत ठेवलेलं आहे, म्हणजे जेणेकरून काही आजार राहता कामा नये ह्या पद्धतीनं या ठिकाणी व्यवस्थित त्यांनी चेकअप करत आहेत। खरंच आज उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एवढ्या लोकांचं आपण या ठिकाणी जवळजवळ 1,500-2 हजार लोकांचं या ठिकाणी उद्देश ठेवलेला आहे की एवढ्या लोकांना आपण मोफतमध्ये त्यांचं सगळं चेकअप करून त्यांना गोळ्या औषध आपण मोफतमध्ये देतो। कोणकोणत्या तपासण्या ज्या आहेत त्या इथे होत आहेत आणि मोफत तपासण्या आहेत का हे सगळ्या? या ठिकाणी प्रामुख्याने जो पेशंटचा एक्सरे आहे, एक्सरेसाठी एक सेपरेट रूम या ठिकाणी दिलेला आहे, त्याच्यामुळे महिलांच्यामध्ये जेव्हा आता कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, त्याच्यासाठी आपण वरती 2 रूमची व्यवस्था केलेली आहे। महिलांच्या गर्भाशयाचे कॅन्सर असू द्या, दुसरे काही कॅन्सर असू द्या, मग ह्याच्यासाठी वेगळं डिपार्टमेंट ठेवलं आहे। त्याच्यानंतर क्षयरोगचं एक वेगळं तज्ञ डॉक्टर आहेत, त्याच्यानंतर त्वचारोगसाठी वेगळे डॉक्टर आहेत, त्याच्यानंतर कान घसासाठी वेगळे डॉक्टर आहेत, मग त्याचबरोबर ब्लड टेस्टसाठी वेगळे डॉक्टर आहेत। या सगळ्याबरोबर जनरल मेडिसिनला सुद्धा डॉक्टर आहेत आणि TB जो आहे त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी चांगलं नियोजन आज त्या लोकांना दिलेलं आहे। मग त्याच्यामुळं या भागातील मोठ्या प्रमाणात लोक सकाळपासूनच गर्दी आहे, अजून 3-4 पर्यंत हे कार्यक्रम असं चालणार आहे। खरं तर तुम्ही सामाजिक कार्यक्रम जो आहे तो इकडे करता आहे। दुसरीकडे राज ठाकरे जे आहेत ते राज ठाकरेंनी जवळपास 20 वर्षानंतर मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिलेल्या आहेत। शिवसैनिक म्हणून, जिल्हा प्रमुख म्हणून काय वाटतं? काय खरंच खूप आनंद वाटतोय, कारण आज एवढ्या 20 वर्षानंतर 2 भाऊ एकत्र येत आहेत, हे फक्त मलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जे शिवसैनिक आहेत आणि तमाम मराठी बांधव आहेत, यांना सगळ्यांना राज ठाकरे साहेब, उद्धव ठाकरे साहेब आज जे भेटलेत त्याचा आनंद पूर्ण महाराष्ट्रावर झालेला आहे। तर आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसैनिकांना या आनंदाची बातमी देखील मिळालेली आहे आणि दुसरीकडे आरोग्य शिबिराचं आयोजन जे आहे ते मोफत आरोग्य शिबिराचं तपासणी जे आहे ते या ठिकाणी करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।